पाहुयात पुढची बातमी। पुणे हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। मोबाईल हॉटस्पॉट न दिल्यानं हत्या झाली आहे। वासुदेव कुलकर्णी यांची कोयत्यानं हत्या करण्यात आली आहे। 3 अल्पवयीन मुलांनी मागितला होता हॉटस्पॉट आणि तोच हॉटस्पॉट नाही दिला, त्यामुळे या व्यक्तीची कोयत्यानं धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे। क्षुल्लक कारणावरून आरोपींनी कोयत्यानं वार करून हत्या केली आहे। पुणे हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। मोबाईल हॉटस्पॉट न दिल्यानं हत्या झाल्याचं कळतंय। वासुदेव कुलकर्णी यांची कालच हत्या झाली होती। कोयत्यानं त्यांची हत्या केली आहे। 3 अल्पवयीन मुलांनी ही हत्या केल्याची माहिती आहे। तर या मुलांनी हॉटस्पॉट मागितला होता आणि वासुदेव कुलकर्णी यांनी हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्यानं या अल्पवयीन मुलांनी कोयत्यानं वार करत त्यांची हत्या केली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत, आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रेवती, नक्कीच वर्षा, आपल्याला जसं माहिती आहे की काल एक निर्घृण हत्या झाली पुण्याच्या हडपसर भागामध्ये। प्रथमदर्शनीय असं वाटत होतं की पैशाच्या व्यवहारामुळे त्यांचा हा खून करण्यात आलेला होता, परंतु पुढील तपासात असं समोर आलं की हॉटस्पॉट न दिल्यामुळे जे मुलं तिथे होते त्यावेळी त्यांनी कोयत्यानी वार करून त्यांना गंभीर जखमी करून त्याच्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। हडपसरच्या उत्कर्षनगर भागामध्ये जेव्हा ते रात्रीच्या वेळेस शतपावली करत होते, वासुदेव कुलकर्णी नावाचा जो माणूस होता, जेव्हा ते शतपावली करत होते तेव्हा काही मुलांनी त्यांच्याकडे मोबाईलचा हॉटस्पॉट मागितला आणि जेव्हा त्यांनी त्याला नकार दिला, त्याचा राग मनात धरून त्या मुलांनी त्यांच्यावरती कोयत्याने वार केला आणि आता 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेला आहे आणि एका तरुणाला अटक केलेला आहे। पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत। वर्षा, निश्चितच खूप खूप धन्यवाद रेवती दिलेल्या माहितीसाठी।